नमस्कार मित्रांनो, 6 अशा राशी ज्यांच्यावर शनींच्या 7.5चा परिणाम होतच नाही. काय आहे रहस्य? जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनींच्या 7.5चा परिणाम होत नाही. काय आहे रहस्य? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हटले जाते. बहुतेक लोक शनीला एक भयंकर ग्रह मानतात, विशेषतः 7.5च्या बाबतीत. कारण अनेकांचा असा विश्वास आहे की हा आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक काळ असतो. ज्योतिषींच्या मते शनींच्या हालचालीच्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. मात्र 12 राशींपैकी 6 राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनींच्या 7.5चा परिणाम होत नाही. कोणत्या आहेत ह्या भाग्यशाली राशी ते जाणून घ्या. वृषभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार पहिली राशी वृषभ आहे, जिच्यावर शनींच्या 7.5चा परिणाम होत नाही. या राशीत शनींचा प्रभाव अप्रभावित राहतो, कारण तो योगकारक ग्रह बनतो. शनी हा भाग्य आणि कर्म या दोन्ही घरांचा स्वामी आहे. कुंडलीतील 9वे घर हे सर्वात शुभ घर आहे. जेव्हा कोणताही ग्रह, अगदी शनी ग्रह सुद्धा या घरात प्रवेश करतो, तेव्हा शनी येथे कधीही वाईट परिणाम देत नाही. याचे कारण म्हणजे येथे एक केंद्र आणि एक त्रिकोण असतो. जेव्हा शनी अशा स्थितीत असतो तेव्हा तो योगकारक असतो. शनीला कधीही घाबरू नका. जेव्हा शनीची 7.5 3 वर्षांनी येते तेव्हा त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. जर तुमची दशा, महादशा किंवा अंतर्दशा चांगली नसेल तर त्याचा थोडासा प्रभाव पडू शकतो, परंतु 7.5चा तुमच्यावर परिणाम होणार नाही. कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार दुसरी राशी कर्क आहे. ही चंद्र आणि जलतत्वाची राशी आहे. या राशीवर शनींच्या 7.5चा कधीही परिणाम होत नाही. जेव्हा तुम्हाला असे वाटेल की कोणीतरी तुमच्या राशीवर शनींच्या 7.5च्या प्रभावाची भविष्यवाणी करत आहे किंवा शनींची 7.5 सुरू होत आहे, तेव्हा घाबरण्याची गरज नाही. याचा तुमच्यावर कधीही परिणाम होणार नाही. याचे कारण असे की तुमच्या कुंडलीत तयार झालेला त्रिकोण हा मंगळ आणि गुरु यांचा आहे. वृषभ राशीनंतर कर्क ही एकमेव राशी आहे जिच्यावर शनींच्या 7.5चा परिणाम होत नाही. कन्या राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीत शनी किंवा चंद्राची रास त्रिकोणी घरात असते, तेव्हा तुमच्यावर शनींच्या 7.5चा परिणाम होत नाही. जर तुमच्या कुंडलीतील कोणत्याही घराची महादशा अशुभ असेल तर तिथे शनींची 7.5 सुरू होऊ शकते आणि शनींची दृष्टी आधीच कमजोर असलेल्या घरावर पडू शकते. अशा परिस्थितीत काही समस्या उद्भवू शकतात. तुळ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीवरही शनींच्या 7.5चा परिणाम होत नाही, कारण तुळ ही शुक्राची रास आहे. येथे शनी योगकारक ग्रह बनतो. 7.5चा अर्थ असा आहे की 7.5 वर्षांपर्यंत कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार शनींच्या 7.5 या राशीवर परिणाम होत नाही. जर शुक्र महादशेत असेल आणि मंगळ किंवा बुध त्याच काळात असतील तर ते वेगवेगळ्या प्रकारे आपला प्रभाव टाकू शकतात, पण 7.5 तसा परिणाम करत नाही. मीन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मीन ही सुद्धा एक जलराशी आहे. शनींचा या राशीवरही अशुभ प्रभाव पडत नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.